हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे रविवारचा दिवस. तर सकाळपासून भरपूर कामं वगैरे झालेली आहेत. म्हणजे नेहमीच आपली ॲज युज्युअल असतात संडेला कामं, ती झालेली आहेत. तर आता आहे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत चिंदी मार्केटला. तर चिंदी मार्केटला ह्यासाठी चालली आहे की मला ना काही ट्राउझर्स आणि पॅन्ट्स अशा शिवायच्या आहेत. तर त्याच्यासाठी कपडा घ्यायचा आहे. तर ड्रेस मटेरियल्स भरपूर आणलेले आहेत, पण काही मटेरियल्ससाठी मला ना पॅन्ट्स, प्लाझो पॅन्ट्स आणि नॅरो पॅन्ट सुद्धा शिवायच्या आहेत. तर म्हटलं कपडा त्यासाठी चिंदी मार्केटमधूनच आणते. तर आमचा जो नेहमीचा ठरलेला दुकानदार आहे ना, त्याच्याकडूनच घेणार आहे. तर तिथे चालली आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी काय घेते चिंदी मार्केटमधून. पुन्हा कशा टाईपच्या पॅन्ट्स वगैरे शिवणार आहे ते सुद्धा दाखवते. आणि येता येता एका दुकानात पण जायचं आहे. एक नवीन शॉप झालं आहे आमच्या इकडे पेंढारकर रोडला. तर येता जाता आम्ही 2-3 वेळा बघितलं ते, पण आमचं काही जाणं झालं नाही. तर म्हटलं छान दिसतंय ते शॉप, एकदम असं इंटरेस्टिंग वाटतंय. तर म्हटलं आता जाऊया ना आपण आता आज त्या शॉपमध्ये. आज तरी जाऊया ॲटलिस्ट. तर आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही काय म्हणतो, वुमन्स डे आहे ना. ओ येस, आज वुमन्स डे आहे. तर मला काहीतरी गिफ्ट मिळेल मग. या वुमनला काय गिफ्ट देणार की नाही मग? चल ना आपण. आता म्हटलं हां चालेल. तर मग बघूया आता, गिफ्ट मिळणार मग तर जायलाच पाहिजे. पण तिकडे आता शॉपमध्ये किती शूट करायला मिळतंय काय मिळतंय मला माहिती नाही, पण जसं जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करीनच. चला तर मग आता निघूया चिंदी मार्केटला. तर आता आम्ही आलेलो आहोत चिंदी मार्केटला आणि मी माझ्या पॅन्ट पीससाठी कपडा बघते. तर मी प्रॉपर पॅन्ट पीस घेणार आहे. तर मला हे 2 कलर तर आवडलेत. अजून तिसरा कुठला आवडतो आहे, म्हणजे जसे मॅच होतील ना, जास्तीत जास्त टॉप्सवर मला मॅच होतील असा मी कपडा बघते. हा एक कपडा मला आवडला, म्हणजे हा टॉपसाठी आहे. ह्याला म्हणजे या कपड्याचं नाव अरमानी असं आहे. तो खूप सॉफ्ट आणि छान कापड आहे ते. तर त्याच्यामधला सुद्धा कपडा भरपूर हर्षदनी घेतलेला आहे आणि शर्ट पीस पॅन्ट पीस असे घेऊन त्यांच्याकडेच शिवून घेतलेले आहेत कपडे. म्हणजे शर्ट वगैरे ऑलरेडी ह्याचे हर्षदचे शिवायला टाकलेले आहेत. तर ते सुद्धा मला बघायचे आहेत, म्हणून मग ते शिवून झालेलेच असतील, त्यामुळे ते सुद्धा घ्यायचे आहेत. आणि मी माझ्यासाठी हे पॅन्ट पीससुद्धा बघते. तर हे 3 पॅन्ट पीस मी घेतलेले आहेत आणि ह्याच्या मस्तपैकी मी ना प्लाझो पॅन्ट शिवण्याचा विचार करते. तर असे छान छान कलर घेतलेत जे माझ्या मोस्ट ऑफ द टॉप्सवर जाणार आहेत. कधी कधी पंजाबी आपल्या म्हणजे कुर्ती असतात ना, त्याच्याखाली घालायलासुद्धा ह्या छान वाटतात. तर 3 असे कॉमन कलर आहेत, ते मी घेतलेले आहेत. आणि ह्यांच्याकडे स्टॉक बघा, शर्ट पीस पॅन्ट पीस भरपूर सारा स्टॉक असतो. आणि लेडीजसाठी परत वेगळं सेक्शन आहे, तिकडे सुद्धा भरपूर कपडा असतो. आणि हा जो आता सेक्शन दाखवला आहे ना, ते लग्नाचे शेरवानी कोट वगैरे असं सगळं या कपड्यांनी ते शिवतात. तर हे ह्यांचं बुटीकच आहे ॲक्च्युली. इथेच कपडा घेऊन लोक ना इथेच शिवायला देतात. तर आता मी टॉपसाठी सुद्धा कपडा बघते. तर हा फ्लोरल कपडा मला खूप आवडला, पण ह्याला ना परत अस्तर वगैरे लावायला लागणार आणि खूप जाड होणार. आणि आता सध्या गरमी खूप वाढली आहे, उन्हाळा आला आहे, त्यामुळे मग ठेवून दिला. झालं तर चिंदी मार्केटचं तर काम झालेलं आहे आमचं. हर्षदचे पण कपडे घेतले. आणि आता आम्ही आमच्या पेंढारकर रोडला ना सेजनाथ म्हणून मस्त एक नॉवेल्टी स्टोअर ओपन झालं आहे. खूप मोठं नॉवेल्टी स्टोअर आहे. तर ते येता जाता आम्ही बघत असतो, तर तिथे आलेलोच आहोत. आज म्हटलं जाऊयाच. येता जाता बघत होतो पण एकदाही येणं झालं नाही. आज म्हटलं आपण जाऊयाच आणि आतमध्ये कसं आहे ते एक्सप्लोअर करूयाच. आज आम्ही ह्या दुकानात शिरलेलो आहोत. तर मस्तच दुकान आहे, खूप मोठं शॉप आहे हे. एवढंच नाही तर यांचं अंडरग्राऊंडसुद्धा शॉप आहे. आणि वरचा एक फ्लोअर त्यांचा रेडी होतो आहे, तो अजून रेडी झालेला नाही आहे. पण इथे तुम्ही बघाल तर गिफ्ट आर्टिकल्स, अशा मूर्त्या वगैरे, पुन्हा काचेची क्रॉकरी, मेलमाईनची क्रॉकरी, गिफ्टिंग आयटम्स, असं बरंच काही आहे. तर इथल्या मूर्त्या बघा मला खूप जास्त आवडल्या. तर मलासुद्धा एक छानशी छोटीशी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे. तर कधी कधी आपण पानावर वगैरे पूजेच्या वेळेस ठेवायला लागते ना, तर आपली गणपतीची मूर्ती तर आपण उचलत नाही ना. आणि माझी देवघरातली चांगली मोठी मूर्ती आहे, तर म्हटलं एक छोटीशी मूर्ती घेऊया ह्याच्यामधली. तर खूप क्यूट होता, त्यामुळे मला तर मोह आवरला नाही. म्हटलं एक मूर्ती तर घेतेच. आणि ह्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा, गणपतीच्या वगैरे खूप सुंदर मूर्त्या आहेत.
तर हे शॉप ना आमच्या पेंढारकर रोडला आहे, म्हणजे उस्मा पेट्रोल पंप आणि घारडा सर्कल ह्याच्या मधोमधच आहे. अगदी म्हणजे मेन रोडलाच आहे, रोडला लागूनच असं दुकान आहे आणि खूप मोठं शॉप आहे, त्यामुळे लगेचच दिसेल असं आहे. आणि ह्यांच्या मला कधीपासून इथे यायचं होतं, येता जाता बघत होती, पण मला काही यायला मुहूर्त मिळत नव्हता, ॲक्च्युली वेळ मिळत नव्हता. पण आज म्हटलं काही करून जाऊयाच आपण, मला बघायचंच आहे म्हणून आज शिरले. तर इतकं छान कलेक्शन आहे, इतकं सुंदर कलेक्शन आहे, ते बघून मला मोह आवरला नाही. मी त्यांची रीतसर परमिशन घेतली की मला म्हणजे तुम्ही शूट करायला परमिशन द्याल का, तर ते एकदम खुश झाले. त्यांनी मला शूट करायला परमिशन तर दिलीच, परत मला त्यांनी इन्व्हाइटसुद्धा केलं आहे की आमचं अजून एक फ्लोअर ते जे आहे त्यांचं ओपनिंग व्हायचं आहे. अजून फक्त ग्राउंड आणि म्हणजे अंडरग्राऊंड आणि ग्राउंड लेवलचं जे शॉप आहे ना ते ओपन झालेलं आहे आणि त्यांचं सेकंड फ्लोअर जे आहे ते अजून ओपन झालेलं नाही. तर ते म्हणाले की अजून 15-20 दिवसानंतर तुम्ही परत या आणि परत मी शूट करीन, म्हणजे त्यांचं जे फ्लोअर मी एक्सप्लोअर नाही केलेलं ते दाखवीन. तर मला जिथे जास्त आवडतं ना जी दुकानं, तिथेच मी शूट करते, अथवा मी करत नाही. असं उगाच काही असेल, रेट पण खूप जास्त असतील किंवा वस्तू पण इतक्या काय इंटरेस्टिंग नसतील तर मी करत नाही. तर ही बघा सिझलिंग प्लेट आहे, सिझलर प्लेट सॉरी. तर खूप छान सिझलर प्लेट आहेत. अशी छोटीशी प्लेट कशी आपण सिझलिंग ब्राउनी वगैरे करण्यासाठी खूप छान पडते सिंगल सर्विंगसाठी. आणि हे असे गिफ्टिंग आर्टिकल्स वगैरे खूप सुंदर आहेत. स्वामींची मूर्ती बघा इतकी सुंदर, ते हात वर केलेले स्वामी तर मला खूप जास्त आवडतात. आशीर्वादासाठी त्यांनी हात असे वर केलेले. हे वडाच्या झाडाखाली बसलेले तर म्हणजे आता खूप फेमस ऑलरेडी ट्रेंडिंग आहेत. आणि गणपती बघा झुल्यावर किती मस्त अगदी शानदार पोजमध्ये बसलेला आहे, खूप जास्त आवडलं मला. पुन्हा ही अशी क्रॉकरी, तर सिरॅमिक ची क्रॉकरी आहे ही सगळी आणि मस्त पेंटेड आहे बघा, हँड पेंटेड आहे. तर खूप जास्त आवडली मला ही क्रॉकरी. पण ह्या क्रॉकरीचे रेट जरा जास्तच असतात, कारण का मी पण भरपूर ठिकाणी फिरत असते, भरपूर शॉप्समध्ये जात होते, तर ह्यांचे रेट तर मला रिझनेबलच वाटले. तरी खूप छान रेट आहेत आणि कलेक्शनही खूप चांगलं आहे आणि अजूनही वस्तू त्यांच्याकडे येणार आहेत. तर ज्या आहेत त्या पण मला खूप जास्त आवडल्या, म्हणून म्हटलं चला शूट करूया. आणि हा इथे एक छोटूसा वडापाव आणि चहा बघा कटिंग मला इतकं जास्त आवडलं, हर्षदला पण खूप आवडलं हे. तर बघू ह्या टायमाला तरी आम्ही घेतलं नाही, नेक्स्ट टाईम आम्ही नक्की घेऊ. अजून काय व्हरायटी आली ह्याच्यामध्ये किंवा हेच सुद्धा. तर खूप जास्त आवडलं, खूप सुंदर आहे, अगदी खरा वडापाव वाटतो. म्हणजे ते पावाचं वगैरे टेक्स्चर बघा ना, अगदी चहा पण खराच अगदी ओतल्यासारखा वाटतो कपमध्ये. पुन्हा हे कृष्णाचे हात, बासरी आणि मोरपीस, तर हे पण एक मस्त असं शोपीस आहे. तर हे पण खूप जास्त आवडलं मला, म्हणजे ह्याचे सगळेच आयटम खूप मला जास्त आवडले. तर ते सगळे पहिले मी एक्सप्लोअर करते. आणि हे तुम्ही बघू शकता, 3 टियर प्लेट्स असं सजवण्यासाठी असतात. तर मागच्या माझ्या DIYमध्ये मी हेच करण्याचा प्रयत्न केला होता. इसका प्राइस क्या है? 900 के लिए 900 975 हां. गिफ्ट करायला पण मस्त आहे ना हे वाला. तर हे पाण्यासाठी किंवा असं फ्रूट पंच वगैरे बनवून ठेवण्यासाठी किंवा आता उन्हाळ्यामध्ये डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सुद्धा खूप छान असे जार आहेत. चला आता आपण अंडरग्राऊंड जाऊया ना, बेसमेंटला पण त्यांचं शॉप आहे, आता तिकडे बघूया. तर आता आम्ही बेसमेंटला असलेल्या शॉपमध्ये जात आहोत. त्यांचा एक फ्लोअर म्हणजे बेसमेंटला आहे. तर इथे ते पण छान आर्टिफिशियल फ्लावर्स, आर्टिफिशियल प्लांट्स खूप छान छान ठेवलेले. त्याच्यात बोगनवेलिया बघा किती सुंदर आहे. ही मोठीच्या मोठी अशी विंड चाईम आहे, तीसुद्धा सुंदर आहे. पुन्हा ते आर्टिफिशियल फ्लावर्स आणि प्लांट्स तर मला खूप जास्त आवडले. आणि ह्या बोगनवेली तर अगदी खऱ्या बोगनवेलीसारख्याच दिसत होत्या, खोट्या काही करून वाटतच नव्हत्या. तर आता ही छान छान फुलं बघितल्यानंतर आम्ही बेसमेंटला असलेल्या सेक्शनमध्ये जातो आहे. तर हे सेक्शन आहे पूर्ण आर्ट अँड क्राफ्टचं सेक्शन. तर तुम्ही बघू शकता केवढं मोठं सेक्शन आहे, म्हणजे केवढं मोठं दुकान आहे हे. आणि आर्ट अँड क्राफ्टचं सेक्शन तर केवढं भलं मोठं आहे.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे सेक्शन्स आहेत वेगवेगळ्या आर्टिकल्सचे. सगळं इथे झाडं मिळाली, छान आहेत नाही. आपल्याला कृष्णाच्या भोवती असं सजवायला छान होईल. हे घेते मी. हा हो, हे पण सुंदर आहे बघ. हे बघ, हे फुल येलो असं मस्त वाटेल ना असं जंगलमध्ये. तर ही जी मी आर्टिफिशियल झाडं घेते ना ती अगदी 50 आणि 60 रुपयाची आहे. ते चांगलं आहे. आणि हे पण बघा किती सुंदर आहे. वुडन असं ब्लॉक आहे. सुंदर आहे. हे घ्यायचं आहे का? हा सीमा आहे, मस्त आहे, छान आहे ना. एक घे ना, एक घे ना. आणि मी ते करणार आहे ना तेव्हा त्याच्यासाठी लेस पण मिळाली मला. काय आहे ते? मला एक DIY करायचं आहे ना, लेस मिळाली. छान आहे. हो का? पण ही किती मीटर आहे बघायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या लेस. पण ना म्हणजे आपण आर्ट अँड क्राफ्ट करू शकतो काही घरी. तर मला ही मी जे करणार आहे ना त्याच्यासाठी हे तर पुढे दाखवे नाच काय करणार आहे. आपण बास्केटवर ठेवलं. ठीक आहे. तर असं खरं माझा वुमन्स डे झाला एकदम ना. झाला. आता भरपूर काय काय करता येईल मला घरी. तर आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तूंसोबतच इथे लहान मुलांची खेळणी, पुन्हा प्ले स्टोअर, सगळं पूर्ण जे काही गेम्स वगैरे खेळायला वगैरे लागतात ना ते सगळं आहे. तर गाड्यांची व्हरायटी तुम्ही बघितलीच किती छान छान आहे. तर ह्या शॉपमध्ये एवढी सारी व्हरायटी आहे ना की एका व्लॉगमध्ये हे सगळं दाखवणंसुद्धा अशक्य आहे. एका व्लॉगमध्ये एवढं सगळं दाखवूनही होणार नाहीच आहे. तर मी पुढे पण जाऊन एक व्लॉग अजून करणार आहे ह्या दुकानाचा, पण तो वेगळ्या सेक्शनचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. गाड्यांची तर इथे व्हरायटी काय विचारूच नका. भरपूर साऱ्या गाड्या. मुलांना आणायचं म्हणजे डेंजर काम आहे हा इकडे. कारण का काही ना काही घेतल्याशिवाय तर राहणार नाहीत मुलं. भरपूर सरस आहे. आणि इथे सगळे स्टफ टॉईज आहेत, ते पण खूप सुंदर सुंदर आहेत. किती छान छान पेढी आहेत मला मस्त. इकडचे दाखवले किती सुंदर आहे. डॉगी घेऊन चालेल. मला पाहिजे घेऊन चल. छान आहे ना. बर्थडेचे कॅट आहे, तिच्या पिल्लू सोबत झोपली आहे. किती छान आहे. आई ग किती क्यूट आहे. ते कोणाला गिफ्ट करायला आयटम मस्त आहेत ना. ते कितीच आहे? 655. छान आहे ना, वर्थ आहे. म्हणजे 655ला खरंच छान आहे, मस्त आहे. ते कॅट्स पण वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत कॅट्स. परत इथे फक्त पिल्लू पण आहे, असं फक्त पिल्लू बसलं आहे ते पण आहे. छान आहे, सुंदरच आहे. असं भरपूर छोटं छोटं हे पण कानातले वगैरे बनवू शकतो आपण. त्याच्यासाठी सगळे ॲक्सेसरीज आहेत. म्हणजे आपण स्वतःच कानातले वगैरे आपले दागिने वगैरे बनवू शकतो. त्याच्या सगळ्या ॲक्सेसरीज इथे ठेवलेले. इथे पाउचेस आहेत सगळे. तर आता हे तर सगळं स्टेशनरी आपल्याला तर काही घ्यायचं नाही. ठीक आहे, सध्या तरी पुढे पण आपल्याला कळलं की काय काय मिळतं ह्या शॉपमध्ये. भरपूर काही आहे. भरपूर काही आहे. छान आहे. तर आत्ताच घरी आलो आहे आम्ही. घरी येऊन बसलो, जरा आराम केला. आता जेवायचं वगैरे पण आहे आम्हाला. तर ह्या एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत. काय काय आणलं ते दाखवतेच मी. सेजनाथमधून आणलेल्या आहेत ह्या, जे ते स्टोअर दाखवला ना मी तुम्हाला, तिथून हे थोड्याच घेतलं आहे. थोडंसं शॉपिंग वुमेन्स डेचं केलेलं आहे. तर हर्षदनी माझ्यासाठी हे 3 पॅन्ट पीस घेतलेले आहेत. पॅन्ट पीस म्हणजे मला प्लाझो पॅन्ट शिवायचे आहेत. तर हा पॅन्ट पीसचाच असा रेमंडचा चांगला कपडा आहे, एकदम सॉफ्टमध्ये असा कपडा आहे चांगल्यातला. हा आपण कसा मीटर घेतला रे हर्षद? 300 रुपये मीटर. 300 रुपये मीटरनी घेतला ना. हां, तर 300 रुपये मीटरनी घेतलेलं आहे. तर ह्याचं पन्ना इतका मोठा आहे ना की 1.5 मीटरच बास होणार आहे.
तर ह्याचे पॅन्ट्स म्हणजे असे ब्रॉड बॉटम पॅन्ट्स मी शिवणार आहे. तर मी स्वतःच शिवणार आहे म्हणून मग हे 3 मटेरियल घेतलेत मी ब्रॉड बॉटम पॅन्ट्स शिवण्यासाठी. तर हे घेतलेत. पुन्हा हर्षदचे तर हे माझं वुमन्स डे गिफ्ट आहे हा. आणि परत हर्षदचे हे शर्ट शिवायला टाकलेले, तर हे शर्टसुद्धा घेऊन आलो आहे. तर हे एक आहे असं चेक्सचं एकदम लाईट मस्त ब्राऊन कलरचे चेक्स. तर हे कापडही त्यांच्याकडूनच घेतलं आणि त्यांच्याकडेच शिवायला टाकलं होतं. म्हणजे ह्याच्या आधी आम्ही गेलेलो, किती आठवडा झाला असेल ना? 2 आठवडे 2 आठवडे 2-3 आठवडे. तर 2 आठवडे झाले. 2 आठवड्यापूर्वी आम्ही घेतलेला कपडा आणि त्यांनी शिवून सुद्धा दिलं बघा. तर हा एक घेतला, हा हे सुद्धा मटेरियल घेतलेलं. तर हे मला खूप आवडलं म्हणून मग घेतलं. हे मला खूप जास्त आवडलं. असं मोझॅक सारखं डिझाईन आहे ना ह्याचं, तर हे आवडलं. हे हा एक शिवून घेतला आणि हा प्लेनमध्ये शिवून घेतला. तर मी काही खोलून दाखवत नाही. त्याचे तिन्ही शर्ट असे हाफमध्येच आहेत, हाफ स्लीवमध्ये. फुल वगैरे तो जास्त घालत नाही. आता मी सैजनाथमधून काय काय घेतलंय ते दाखवते. पहिले तर हाताला आलेत हे 2 परफ्यूम. हे हर्षदनी स्वतःसाठी घेतलेले आहेत. आणि परत ही एक लेस घेतली आहे. हे माझ्या DIY साठी घेतली आहे मी. तसे DIY करण्यासाठी पण भरपूर आयटम आहेत त्यांच्याकडे, तुम्ही बघितलंच असेल. हे एक वेज घेतलंय मला खूप जास्त आवडलं. असं मस्त बबल्समध्ये आहे बघा, छान आहे. तर हे असं टिपॉयवर मस्त रिअल फ्लावर्स ठेवण्यासाठी कामाला येईल ना, म्हणून घेतलंय. अजून मी घेतलेलं आहे हे हर्षदला आवडलं. म्हणजे मलाही आवडलं पण हर्षदला खूप आवडलं. आणि हे किती रुपयाचं आहे रे? आता फाडलं गेलं असतं. 100 रुपयाचं आहे, डिस्काउंट करून ते 90 रुपीजला दिलेलं आहे त्यांनी. तसं वुडन प्लेट आहे बघा मस्त. आणि हे रिअल वूड आहे हा, ॲक्च्युली रिअल वूड आहे. आणि रिअल वूडची अशी प्लेट केलेली आहे. तसं आवडली म्हणून ही सुद्धा घेतली. हां, हे प्लांट्स मी तुम्हाला तिकडे दाखवलेच ना, तर हे मी डेकोरेट करेन कधी तिथे कृष्णाच्या इथे मला जरा डेकोरेट करायचे, तर त्यासाठी हे प्लांट्स घेतलेले आहेत. आणि घेताना सुद्धा तुम्हाला दाखवलेच होते मी. आणि मी घेतलेली आहे ही छानशी गणपतीची मूर्ती, सुंदर आहे ना. तर ही छोटीशी मूर्ती घेतली आहे मी, एकदम छोटी आहे पण तरी किती सुबक आहे बघा ना, किती म्हणजे डिफाईन फीचर्स आहेत त्याचे, इतके सुंदर आहे. मूर्ती बघा माझ्या हातावर ठेवल्यावरच तुम्हाला समजेल, खूप लहानशी अशी मूर्ती आहे पण एवढी लहान असून सुद्धा त्याचे ते कलर्स आणि खूप छान वाटत आहेत. तर ते काय म्हणाले, कुठलं प्लेटिंग आहे ह्याचं? मायक्रो प्लेटिंग. हां, मायक्रो प्लेटिंग केलेलं आहे, त्यामुळे ह्याचा गोल्डन कलर किंवा हे जे कलर्स आहेत ना ते बिलकुल खराब होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. आणि ही मूर्ती मला मिळालेली आहे 565ला. 565ला ही मूर्ती मिळालेली आहे मला. तर छान आहे, दगडूशेठ हलवाई गणपती आहे. तर असं सगळं शॉपिंग केलेलं आहे मी. तर हे सगळं वुमन्स डेचं फक्त निमित्त, सगळं तोच नेहमीच घेत असतो माझ्यासाठी काही ना काही. वुमन्स डे तर फक्त निमित्त होतं, पण असं काय काय घेतलेलं आहे. नेमका वुमन्स डे पण होता, तर म्हटलं चल मला 3 प्लाझो पॅन्ट्स घे, तर हे घेतलं आहे. आणि हा आता घरासाठीच वस्तू घेतलेली आहे. आणि हे त्याचे शर्ट्स आणि हे माझ्या DIY साठी एक लेस घेतलेली आहे. तर असं होतं माझं आजचं शॉपिंग वुमन्स डेचं. थँक्यू हर्षद. वेलकम. चला, तर आता मी माझा हा ब्लॉग इथेच थांबवते. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटसुद्धा नक्की करत जा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.